भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज क्रिकेट सामना आज रंगणार आहे। भारत विजयी व्हावा यासाठी अस्खलित संगमेश्वरी भाषेतून गाराणे सुरत क्रिकेट मैदानात मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी त्या ठिकाणी पाहायला मिळतात। भारत विजयी व्हावा यासाठी क्रिकेट प्रेमींकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। जय माझी आईची महाकाली महासरस्वती परुपचातन बरामदेव महाराजा। आज होया चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये इंडिया पाकिस्तानचा दुबईत मॅच आहे, काय व्यवस्थित पार पडून दे महाराजा। विराट कोहली शुभमन गिल हे सगळं अखरी झोम मारण्याच्या बाहेर बेपाट खेळू देत महाराजा। आजपर्यंत जसा इंडियाच्या टीमने पाकिस्तानचा सुकडा साफ केला तसा ह्या मॅच मध्ये पण पाकिस्तानचा सुकडा साफ होऊ दे महाराजा। आणि लवकरच हा आमचा खेळाडू भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन येऊ देत महाराजा। आम्ही सगळे त्यांच्या स्वागताला तयार आहोत महाराजा। आणि अशाच प्रकारे आमच्या भारताच्या टीमला यश दे महाराजा। होय देवा महाराजा। चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंडिया विरुद्ध पाकिस्तानाचा सामना हा रंगतदार सामना आज खेळला जाणार आहे। आणि याच खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी आता रत्नागिरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केला जात आहे। भारताचा विजय कसा होईल अशा पद्धतीच्या या ठिकाणी घोषणा या ठिकाणी केल्या जात आहे। गाराणं देखील म्हणले जात आहे आणि आपण काही ते चाहते आहेत त्यांच्याकडून विचारून घेऊया। आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे, कशा पद्धतीने शुभेच्छा देणार? इंडिया 100% जिंकणारच आहे, त्याला काही डाऊटच नाही। इंडियाच आहे, एनी टाइम एक नंबरला येते, हमेशा एक नंबरला आहे। क्रिकेटला सुद्धा एक नंबरलाच येणार ते आणि कप घेऊनच येणार घरी येताना तो। नक्कीच आपण पाहिलं तर आज सामना होतोय, रत्नागिरी सुद्धा मोठ्या प्रमाणात जल्लोष होतोय, काय सांगाल? बस इंडिया इज इंडिया एवढंच म्हणू शकतो मी, कारण इंडिया हे चॅलेंजिंग गेम खेळण्यामध्ये अग्रेसर आहे आणि पाकिस्तान समोर कधी इंडिया फुल फॉर्म मध्येच खेळत असते आणि जिंकणार पण फुल फॉर्म मध्येच। काही तरुण देखील आपल्या सोबत आहेत, काय सांगशील या सामन्याबद्दल? रँकिंग बघा, ओडीआय रँकिंगला इंडिया टॉपला आहे, T20 ICC रँकिंगला टॉपला आहे। टॉप प्लेअर बरोबर खेळतोय, बाप असतो नेहमी, त्यामुळे जिंकल्याशिवाय राहणारच नाही। 2017चा आपल्याला बदला घ्यायचा आहे, बाप आहे, त्यामुळे इंडिया जिंकेल अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात घोषणा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे। रत्नागिरी।